नमस्कार. मी मनोहर पंडित. आजची कथा आहे डिव्होर्स नंबर 2. रविवारची दुपार. मस्त तंद्री लागली होती आणि तेवढ्यात मोबाईल वाजला. मी 4 शिव्या दिल्या आणि नंबर न पाहताच फोन उचलला. पलीकडून माझा मित्र बोलत होता, भावा, फ्लाईट जरा रिशेड्यूल झाली म्हणून मी लवकर आलो आहे. 10 मिनिटात तुझ्या घरी पोहोचतोय. चहा ठेव. माझी झोप खराब केलीस आणि वर चहा ठेवायला सांगतोय. काय मित्र आहे यार. चालायचंच दोस्ता. दोस्ती के खातिर नींद कुर्बान. असं होणारच. त्यानं मला समजवलं. मी उठलो, चहाचं आदान ठेवलं. 10 मिनिटातच दारासमोर टॅक्सी थांबली. एक ओव्हरनाईटर घेऊन मित्र दाराशी आला. आल्या आल्याच, यू आर सेम यार, स्टील मॅच्युअर, काही बदल नाही, असं म्हणत गळाभेट झाली. हॉलमध्ये एका सोफ्यावर तो बसला. तोपर्यंत मी चहा आणला. बॅग गेस्ट रूममध्ये ठेवू का, त्यानं विचारलं. मी म्हटलं, थांब जरा, पहिले चहा घे, मग पाहू. चहासोबत गप्पा रंगल्या. त्याला फ्रेश व्हायचं होतं म्हणून तो उठला. मी त्याला म्हटलं, चल शेजारच्या फ्लॅटमध्ये बॅग ठेवू. घरी जरा अडचण आहे. शेजारचा फ्लॅट तो पण विकत घेतलास का, त्याने विचारलं. नाही रे, शेजारी US ला गेले आहेत. किल्ली आमच्याकडे असते. आम्हीच देखरेख करतो. कोणी पाहुणे आले तर वापरा आमचं घर, असं सांगून गेलेत ते. तू तिकडेच सामान ठेव. काही लागलं तर आम्ही आहोतच शेजारी. 7च्या नंतर नेहमीप्रमाणे मैफिल जमली. बायको पण ज्यूस घेऊन सोबत बसली. 2 पेग होत आले. नंतर काय अडचण आहे, घरी रिनोव्हेशन करतोय का, असं मित्रानं विचारलं. नाही रे, आम्ही वेगळे राहतो. आमचा डिव्होर्स झाला आहे, मी प्रामाणिकपणे सांगितलं. हो, तू मागच्या वेळी सांगितलं होतं, पण तू तर म्हणाला होता की तो डिव्होर्स वेगळा आहे. तुम्ही एकत्र राहत होता आणि कोणीही अंदाज करू शकत नाही की तुम्ही आगळा-वेगळा घटस्फोट घेतला आहे म्हणून. मग आता काय झालं की परत डिव्होर्स घ्यायची वेळ आली. मी काही मदत करू का वहिनी, मित्रानं बायकोला विचारलं. अहो भाऊजी, तसं काहीच नाही. आमच्यात काहीच मतभेद नाही. म्हणजे जे आहेत ते किरकोळ आहेत. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांपासून दूर जाऊच शकत नाही. जगातली कोणतीच ताकद आमच्यात फूट पाडू शकत नाही. तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका भाऊजी. बायकोने इतक्या ठामपणे आणि जबरदस्त कन्व्हिक्शनने सांगितलं की माझा मित्र पुढे काहीच बोलू शकला नाही. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तो लपवू शकत नव्हता. काहीतरी बिनसलं आहे, हे भाव स्पष्ट दिसत होते. मीच पुढाकार घेऊन त्याचे गैरसमज दूर करायचं ठरवलं. हे बघ मित्रा, पूर्वी जसं आमचं प्रेम होतं तसंच आजही आहे. त्यात काहीच कमी नाही. उलट ते आता जास्तच मुरत चाललं आहे. हो ना गं? मी बायकोला विचारलं. शेजारी बसलेल्या बायकोनं हळूच माझ्या गालावर चापट मारून सहमती दर्शवली. सर्वांच्या संसारात थोड्याफार अडचणी असतातच. आमच्या संसारात पण तशा आहेत. पण त्यामुळे प्रेम थोडं कमी होतं. मी स्पष्टीकरण दिलं. मी काही मदत करू शकतो का? मित्रानं परत मदतीची ऑफर दिली. थँक्यू भाऊजी. पण काही गोष्टी बदलू शकत नाही. म्हणजे बदलणारच नाहीत. जसं यांचं घोरणं. बायकोनं बरोबर वर्मावर बोट ठेवलं. तुम्हाला सांगते भाऊजी, म्हणजे कल्पना करा की एक एक ट्रॅक्टर सिग्नलवर थांबला आहे. तेव्हा त्याचा कसा आवाज येतो?
आणि सिग्नल झाल्यावर घाईघाईनं तो गिअर टाकून रेस करतो, तेव्हा कसा आवाज येईल? तसे हे घोरतात. सौभाग्यवतीनं यथार्थ वर्णन केलं. घोरणं स्वाभाविक आहे. माझा खर्जातला स्वर लागतो इतकंच. आणि मॅडम, तुम्ही घोरता तेव्हा फायटर जेटसारखे वाटतं. फक्त टेक ऑफ आहे की लँडिंग तेच कळत नाही. तार सप्तकात असतं तुमचं घोरणं. मी पलटवार केला. खरं सांगू, एक काळ होता की दोघांना एकाच उशीवर डोकं ठेवून एकमेकाच्या मिठीत गाढ झोप लागायची. अहो, काहीतरीच काय बोलताय? बायकोनं मला थांबवायचा प्रयत्न केला. बोलू दे ग, त्याचंही लग्न झालंय. त्याचाही असाच अनुभव असेल. मी कंटिन्यू केलं. जसं घोरणं वाढत गेलं तसं आमच्यातलं अंतर. ही पलंगाच्या एका टोकावर तर मी दुसऱ्या, आणि तेही एकमेकांकडे पाठ करून. यामुळे दुसरा प्रश्न उद्भवला, पांघरुणाचा. हिनं कूस बदलली की मी उघडा पडायचो, तर मी कूस बदलली की, अहो, काहीतरीच काय बडबडताय? दुसराच पेक चालू आहे ना. म्हणजे म्हणजे हिच्यावरचं पांघरुण ओढलं जायचं. मी वाक्य पूर्ण केलं. जाऊ दे रे मित्रा. त्यानं विषय बदलायचा प्रयत्न केला, पण मी सुटलो होतो. मग एकाची 2 पांघरुणं झाली. हिला तलम पातळ चादर लागते, तर मला जाड दोहर लागतो. कारण मला AC हवा असतो, तर हिला 5 वर पंखा. तेही ॲडजस्ट केलं असतं. पण हिला गादी लागते मऊ, तर मला कडक. हिला पातळ उशी, तर मला जाड. हिला रात्री दिवा हवा, तर मला अंधार. पुढचे ऐकण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता, म्हणून मित्रानं विचारलं, पुढं काय? झोपेचे खोबरे. मला थांबवत बायको म्हणाली, तसेही आठवड्यातून 3 दिवस हे रात्री 2-2:30च्या नंतरच झोपतात. तू पण तर 3-3 दिवस झोपत नाहीस, मी तक्रार केली. तर बायको म्हणाली, भाऊजी, दोघांचेही 3-3 दिवस मॅच झाले असते तर प्रश्न नव्हता. मला झोप लागते तेव्हा हे जागे असतात, आणि हे झोपतात तेव्हा मला झोप लागत नाही. आता माझी पाळी होती. मग ही पाणी प्यायला उठते, काही वेळानं बाथरूमला जाते. असं 2:30-3 वाजेपर्यंत सुरू असतं. झोपेचं खोबरं होतं रे. पुढे काय बोलावं ते सुचत नव्हतं, म्हणून मी पॉज घेतला आणि बायकोला संधी मिळाली. झोप लागत नाही म्हणून रात्री 3-4 वेळा डार्क चॉकलेट खायला कोण उठतं? आणि तेव्हा माझी झोप मोडत नाही? तेव्हा माझ्या झोपेचं खोबरं होत नाही का? बायकोचा पलटवार. दुसरा पेग संपला होता. सर्वत्र शांतता होती. कोणी काहीच बोलत नव्हतं. शेवटी मित्र म्हणाला, चल यार, एक पेग भर. मी शांतपणे उठलो आणि तिसरा पेग भरला. तुला काही देऊ का, म्हणून बायकोला विचारलं, आणि तिनं न रागवता नाही म्हटलं. तिसरा पेग सुरू झाला. मग मी मित्राला म्हटलं, हे बघ, आम्हा दोघांनाही झोप नीट न झाल्यामुळे त्रास व्हायचा. सकाळी ॲसिडिटी, डोकेदुखी, मग खाणं पिणं बरोबर नाही म्हणून चिडचिड. यातून काहीतरी मार्ग काढायला हवा ना. म्हणून आम्ही ठरवलं की आपण दिवसभर गुण्यागोविंदानं राहायचं, मजा करायची, एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्यायचा, पण रात्री मात्र वेगळं झोपायचं. आणि याकरता आम्ही दोघांनी स्लीप डिव्होर्स घेतला आहे. तर हा आमचा दुसरा डिव्होर्स. पहिला डिव्होर्स हा किचन डिव्होर्स होता. आताचा स्लीप डिव्होर्स. पुढे पाहू काय लिहिलं आहे नशिबात. जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत मजा करू. मैफिल संपली, जेवणं आटोपली. त्या रात्री मित्र शेजारच्या घरात
झोपायला गेला. मी सकाळी उठल्यावर त्याला चहासाठी बोलावलं. शेजारच्या फ्लॅटमध्ये गेलो. सकाळी 7:30 वाजता कोणाशी तरी तो मोबाईलवर बोलत होता. अर्थात असं कोणाचं बोलणं ऐकू नये, पण कानावर पडलं. तो म्हणत होता, राजेश भाई, 3 बेडरूम का फ्लैट चाहिए, अपना निकालने का और 3 बेडरूम का फ्लैट लेने का, 1 महीने के अंदर काम होना चाहिए. माझा मित्र त्याचा 2 बेडरूमचा फ्लॅट विकून 3 रूमचा फ्लॅट घेण्याच्या तयारीत होता. थोडक्यात काय तर नवीन फ्लॅट हे स्लीप डिवोर्ससाठी उचललेले त्याचे पहिले पाऊल होते. धन्यवाद.